नमस्कार, न्यूज 21 लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। दोन भिन्न गावात कोंबडा बाजारावर धाड। एकाच दिवशी लाखांदूर पोलिसांची दोन भिन्न ठिकाणी कारवाई। 3,41,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त। एकाच दिवशी दोन भिन्न गावातील भिन्न ठिकाणी सुरू असलेल्या कोंबडा बाजारावर धाड घालून 3,41,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली। ही कारवाई आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास इटान येथे तर दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास मडेघाट येथे लाखांदूर पोलिसांनी केली। या कारवाईत एकूण 3,41,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 8 आरोपितांविरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलीस सूत्रानुसार पहिल्या घटनेत सकाळच्या सुमारास तालुक्यातील इटान येथे लाखांदूर पोलीस गस्तीवर असताना पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या नदीकडे जाणाऱ्या कच्च्या मार्गावर कोंबड्याची झुंज लावून त्यावर पैशाची हारजीत सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना देण्यात आली। या माहितीवरून लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निशांत जुरुनकर, पोलीस हवालदार प्रमोद टेकाम, पोलीस शिपाई आकाश सोनुने, लंकेश राऊत, ललित मडावी आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी सापळा रचून धाड घातली। यात 1,40,730 रुपयांचा मुद्देमालासह 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे। अनिल तुलाराम मारबते वय 36 वर्षे राहणार मासड, अतुल नत्तूजी मेश्राम वय 38 वर्षे राहणार धामणी, निरंजन भीमराव रामटेके वय 39 वर्षे राहणार वेरली बुजुर्ग, तुषार परसराम ब्राह्मणकर वय 22 वर्षे राहणार ढोलसर अशी आरोपितांची नावे आहेत। तर दुसऱ्या घटनेत दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास मडेघाट ते चपराळकडे जाणाऱ्या कालव्याजवळ कोंबड्यांची झुंज लावून त्यावर पैशाची हारजीत सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना देण्यात आली। या माहितीवरून लाखांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे, पोलीस शिपाई विनोद मैंद, सूरज बताने, साक्षी दळवी आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी सापळा रचून धाड घातली। यात 2,01,080 रुपयांच्या मुद्देमालासह 1 आरोपीला ताब्यात घेतले आहे तर 3 आरोपी फरार आहेत। अमोल भास्कर मखरे वय 38 वर्षे राहणार मडेघाट असे ताब्यात घेतलेल्या तर अमोल मधुकर तोंडरे वय 23 वर्षे राहणार आसोला, कृष्णा वामन जोडे वय 45 वर्षे राहणार सिरोला, युवराज ज्योतिराम ठाकरे वय 43 वर्षे राहणार विहीरगाव अशी फरार झालेल्या आरोपितांची नावे आहेत। लाखांदूर पोलिसांनी एकाच दिवशी तालुक्यातील इटान आणि मडेघाट येथे केलेल्या कारवाईमध्ये एकूण 3,41,810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 8 आरोपितांविरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे।